cultural night, I'll announce the name of elocution competition participants. If someone by mistake I have forgotten someone's name, please let me know. And I'm also going to tell about the topic or language. Only language. Language, not topic. Shraddha Ajmera ma'am, her language is English. Then Seema ma'am, her preferred language is Hindi. Then Madhuri ma'am of Kannada, her language is Marathi. Then Jagruti ma'am, her language is English. Then Seema ma'am, Seema Deshmukh ma'am of Parbani. Seema Deshmukh ma'am, her language is Marathi. Then Harsha ma'am, her language is English. Shraddha ma'am of Vaidapur, her language is English. Then Manisha Sakunde ma'am, her language is Marathi. Shubhangi Deshmukh ma'am of Sambhajinagar, her language is Hindi. Mandakini Chavan ma'am, her language is Hindi. Shweta ma'am of Aurangabad, her language is English. Then Ruxana ma'am, her language is English. Then Surekha ma'am, her language is Marathi. Shirin ma'am, her language is English. Vaishali ma'am, her preferred language is English. Preeti ma'am, her preferred language is English. And Neelam ma'am, her preferred language is Hindi. By mistake, have I forgotten anyone's name? Okay, I'll write. Thank you everybody. After the session, interesting and motivating session, now it's time for the cultural night. So here I am welcoming Archana ma'am with her melodious voice.
इन होठों ने मांगा सरदम और तेरा है प्यार आंखें ढूंढे जिसको हरदम और तेरा है प्यार महफिल में तन्हा है जैसे तुझको पाके डरता है ऐसे आज मेरी ऐसी खुशी झूठी दुनिया है मेरी तुमको पाया तो पाई जिंदगी कहना ही क्या ये देखा चार से जो मिले चलने लगे मोहब्बत के जैसे अरमाने ऐसे दिल में किए जिनको कभी मैं न था वो हमसे कभी न मिले कैसे मिलेंगे न जाने अब क्या करे क्या ना करे कैसे उन्हें मैं पुकारूं कहना ही क्या ये देखा चार से जो चलने लगे मोहब्बत के जैसे Painting is silent poetry, and poetry is painting that speaks. So I would like to invite Mandakini ma'am to recite a poem. नमस्ते, शुभ संध्या। ये जो कविता है ये कान्हा जी यानी श्री कृष्ण को समर्पित है। श्री कृष्ण का चरित्र मुझे सदा ही प्रेरित करता रहा है और मैं काफ़ी प्रभावित रही हूँ उनके चरित्र से। तो अगर मान लो उनके चरित्र में भाग बनने का अगर अवसर हमें मिले यानी मुझे मिले तो मैं कौन सा पात्र निभाना चाहूँगी, ये इस कविता के ज़रिए परिभाषित किया है। कविता इस प्रकार है। मैं तेरे नाम हो जाऊँ तू मेरे नाम हो जाए, मैं तेरा दाम हो जाऊँ तू मेरा दाम हो जाए। न राधा सा न मीरा सा, न राधा सा न मीरा सा, विरह मंजूर है मुझको। बनूं मैं रुक्मिनी तेरी तू मेरा शाम हो जाए, बनूं मैं रुक्मिनी तेरी तू मेरा शाम हो जाए। दूसरी जो कविता है वो अभी होली हुई है और होली को मिलन का त्यौहार भी कहा जाता है। लोग अपने गिले शिकवे भूलकर फिर से एक हो जाते हैं, तो फिर से एक स्नेह और विश्वास के दौर में बन जाते हैं। तो उसके ऊपर ये कविता है। बड़ा है खुशनुमा मौसम खुशी में संग जी ले हम, बड़ा है खुशनुमा मौसम खुशी में संग जी ले हम। लाल पीले हरे नीले गुलाबी रंग पीले हम, लाल पीले हरे नीले गुलाबी रंग पीले हम। नशा कुछ भी नहीं दौलत का शोहरत का सियासत का, नशा कुछ भी नहीं दौलत का शोहरत का सियासत का। मोहब्बत का नशा दे जो चलो वो भंग पी ले हम, मोहब्बत का नशा दे जो चलो वो भंग पी ले हम। बहुत बहुत धन्यवाद। Music plays the past memories, awaken our forgotten worlds, and make our minds travel. So please put your hands together for Swapnil sir to take us back in the golden era of the legendary singer Kishore Kumar with his melodious voice.
लगे जैसे कि तू हंस के जहर कोई पिए जाए। मस्तान मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए। प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है। प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है। भगवानी से परे चले जा, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ। क्षमा कहे परवाने से परे चले जा, मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ। वो नहीं सुनता उसको चल जाना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है। आप लोग भी मेरे साथ गा सकते हो ये सॉन्ग। पल पल दिल के पास तुम रहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। जीवन मीठी प्यार ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। हर शाम आँखों पर तेरा चल लहराए, हर रात यादों की बारात ले आए। मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है। मेरे दिल की धड़कन भी तेरा गीत गाती है। पल पल दिल के पास तुम रहती हो। थैंक यू। Please give a huge round of applause to Swapnil sir for his melodious voice. Now I would like to welcome Aniket sir with his energetic dance performance. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना। जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए आ जिंदगी में आना। सनम
इश्क में गोते खाऊंगा ओ मन्नू मैं तो गया तेरे दिल में कंट लगाऊंगा हुण पिंड ना वापस जाऊंगा ओ मन्नू मैं तो गया बंदा जीता था खुल के तेरी गली में आया भूल के जी चंगा भला सी मैं लुट गया मैं तो लुट गया मैं तो गया मैं तो पहले सोता था रातों में अब जाग जाग कर ख्वाब तेरे देखूं ऐसा क्यों मैं तन्हा रहता था अब बेगानों से भी पूछूं how do you do? ऐसा क्यों है दिल तन्हा इमोशन बुझदा है मैनू क्वेश्चन की चंगा भला सी क्यों लुट गया मैं तो लुट गया मेरे सपनों की रानी कब आएगी तू मस्तानी कब आएगी की जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया हाँ तू चलिया सब रंग रलिया पूछ रही है प्यार की गलिया आग की गलिया सब रंग रलिया पूछ रही है गीत बनघट पे किस दिन गाएगी तू मेरे सपनों की रानी कब आएगी तू आई रुत मस्तानी कब आएगी तू बीती जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया तू चलिया खरंच अनिकेत सरांच्या नृत्यकलेचे कौतुक करण्यासारखंच आहे. आता आपल्यासमोर गायनकलेत निपुण असलेले अक्षय सर एक छानसं गीत सादर करणार आहेत. त्यांनी मंचावर यावे ही विनंती.
बरेत का? हसताय का? हसायलाच पाहिजे. आता अक्षय सरांनी इन्स्ट्रुमेंट वाजवलं. गाणं ओळखलं का तुम्ही? मग असं शांत बसून का ऐकलं सरांचं गाणं? गायलं का नाही तुम्ही? इतकं छान गाणं सरांनी इन्स्ट्रुमेंटवर वाजवलं. गायला पाहिजे ना. आता हसा. हसायलाच पाहिजे. आपल्या शाळेमध्ये जशी ट्रेनिंगची घाई आहे तशीच एका ZPच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन आहे आणि त्या इन्स्पेक्शनसाठी त्यांची काय काय तयारी चालली आहे ते बघा. आपल्या शिक्षकांनी कसं मांडतायत आणि ते कसं असतं माहिती आहे का? ज्याच्यामध्ये अभिनयाचा किडा असतो ना ती व्यक्ती शांत बसू शकत नाही. अशा सगळ्यांनी एकत्र येऊन एक नाटक बसवलं आहे आणि त्या नाटकामध्ये असं आहे की ZPच्या शाळेमध्ये काय वातावरण असतं इन्स्पेक्शनच्या आधी ते चला आपण आता बघूया. नाही आपलं काय जमणार नाही बरं का. तू पाटील सर काय जमणार नाही. मी आधीच सांगतो काही जमणार नाही. बरं प्रिन्सिपल मॅडम ते पाहून घ्या. पाटील सर काय तुम्ही सर पाहून घ्या. काय काय नाही पाहून घ्या. ते काय 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 असं ते माहिती नाही आम्हाला. काय बघ एक मिनिट. मी आहे ना मी ग्रँटेबल आहे. हे दोघं नॉन ग्रँटेबल आहे. एक मिनिट एकदम शांत. मी जाणार नाही. अक्षरशः मला बघून माझ्या तिकडे मान टाकायला लागले. सर शांत बसा. मी काय तुम्हाला माझ्या घरचे काम करायला सांगायले का? साहेब आहेत ना मॅडम घरी. पाटील सर अहो तुम्हाला लक्षात येते का? शिक्षण खात्याकडनं लेटर आलेले आपल्याला. BDO येणार आहेत आणि 5 दिवस ते गावाचा सर्वे करणार आहेत. ते सर्वे केल्यानंतर आपल्या शाळेच्या तुकड्यांचा निर्णय लागणार आहे आणि जर तुकड्या कमी झाल्या तर शिक्षक पण कमी होतील. अगोदरच पगाराची मारामार आहे. याला काय अर्थ आहे का? मी सुट्ट्यामध्ये काम केलं नाही का? मी कधी सुट्टी मागितली का? सर सगळ्यांना सुट्ट्या आहे. 5 दिवसाचंच काम आहे ना. 5 दिवसाच्या सुट्ट्या असल्या पण तुमच्या तिघांपैकी कोणाला तरी एकाला जावं लागणार आहे नक्की. तर लोक याच्यामुळेच म्हणतात घरात मोठं होऊ नये त्याचं स्टाफमध्ये पण मोठं होऊ नये कारण तुम्ही माझ्यावरच भार देतात सगळं. पाटील सर तुम्ही सिनियर आहेत ना. सिनियर आहे म्हणून काय पाटील सरच का? या दोघांना कधी ते शिकवायचे तुम्ही? नाही. अनुभवी आहे सर तुम्ही. थोडं बसून घ्यायचं. तुमचा BP हाय होतो घडी घडी. पाटील सर BDO येणार आहेत. आपले पगार पण असं बघावं लागणार आहे आपल्याला. कसं आहे मॅडम शेती पिकली नाही तुम्हाला पुढचं माहिती आहे. गावातला विकास होणार नाही. गावातला विकास झाला नाही. राष्ट्राचा विकास होणार नाही. राष्ट्राचा विकास झाला नाही. देशाची आर्थिक सगळी डाऊन होऊन जाईल. त्याच्यामुळं मला शेतीत लक्ष देणं गरजेचं आहे. 5 दिवस शेती पिकली नाही तर काय आपला अर्थव्यवस्था कोलमडणार का पाटील सर? 5 दिवसाचा नाही हे पीक मान टाकायलेत मॅडम. तुम्हाला आत्ताच सांगतो. आणि खरं सांगायला गेलं ना पाटील सर तर तुम्ही काय हाडापिंडाचे शेतकरी नाहीये. मॅडम का शेतीवर भागतं काय यायचं? 50 एकर शेती नावाला आहे तुमची. नुसती प्लॉट टाकून ठेवलेत त्याच्यावरती. प्लॉटिंगचा बिझनेस आहे. मॅडम विषय प्लॉटचा नाहीये. कोण जाणार आहे त्याचा विषय. प्लॉटिंगला नका काढू. तेच म्हणते ना मी तुम्हाला जावंच लागणार आहे पाटील सर. नाही माझं होणारच नाही. तुम्ही या दोघांपैकी कोणाला तरी पहा. रोहित माने सर. माने सर. माने सर मी का मॅडम? बोला बोला. हा मॅडम. माने तुम्हीच ना? हो मॅडम मीच. मी काय म्हणते पाटील सर सिनियर आहेत. त्यांचा BP पण शूट होतो घडी घडी. मग तुम्ही जायला काय तसं काय 5 दिवसाचं काम आहे. सर्वे तर करायचं आपल्याला. सर्वे कामाला लागले तर कसं होईल? काय सांगू मॅडम तुम्हाला. काय सांगू. लय दुःख आहे बघा. असं कोणतं दुःख आहे? माझी सासू बिमार आहे मॅडम. सासू तुम्हाला काय सांगू आता. सासूसाठी रडणार आहे पहिलाच माणूस आहे मॅडम. तुम्हाला काय सांगू. सासू माझी बेडरेस आहे. बेडरेस आणि तिचं सगळं मला करायला लागतंय. म्हणजे अहो आमच्या सासऱ्याला घातली ना कमडतला मग झाली बेडरेस. आता ते मलाच ताण आहे मॅडम. तुम्हाला काय सांगू. करायला ना तिचं. अरे बाबा आमच्या सासऱ्याला BP आहे. शुगर आहे. वातीचा प्रॉब्लेम आहे. एवढा जोर आला कुठून म्हातारा. मी पण तेच म्हणतो ना वातीचा प्रॉब्लेम आहे. कायला हाणव बाया माणसाला पडी. आता ते मलाच ताण आहे बघा मॅडम. लय ताण आहे त्याच्यामुळं मला मॅडम शाळेची लय काळजी मॅडम. मला नाही का वाटत का पण काय करू मॅडम. आता घरी माझी सासू पडली तिचं मलाच बघावं लागतं. सगळं मलाच करावं लागतं मॅडम. तुम्हाला काय सांगू. बरं रोहित माने सर
कंट्रोल. लई त्रास आहे मॅडम. तुमच्या बायकोला पाठवा ना. मॅडम घरी मीच भांडे घासतो, बायकोला कुठे पाठवू मॅडम? आता तिचं म्हणलं सासूचं म्हणलं एकच आलंय, मलाच करावं लागतं मॅडम. लगेच नाही तर मी गेलो असतो मॅडम. मला आवडतं. शांत व्हा, तुमची मॅडमची एकच गट आहे. पाटील सर सुटायलेत तुम्ही जरा. नाही मॅडम माझं काही जमत नाही मॅडम. तुम्ही बघा, तुम्ही काय असेल ते बघून घ्या मॅडम. माझं काय जमत नाही. मी काय म्हणते बने सर, बने सर, मी काय म्हणते तुम्ही जाऊ शकता सर्वेसाठी. मी गेलो असतो पण मला थोडंसं काम होतं बघा. काम होतं. आम्ही तेव्हा 3 जण आलो का दरवाजा तुला आत्ता विसरलो बघा काम काय होतं ते. बने सर तुम्ही काय करा, त्या दारापाशी जा म्हणजे तुम्हाला परत आठवण. नाही ना मला लक्षातच नाही आलं. आठवलं का सांगतो मी तुम्हाला. तिघं दारा बाहेर वा तुम्ही आणि आठवलं की या आतमध्ये. नाही बाबा आपलं काही जमणार नाही. आपण आधी सांगून देतो. लय त्रास आहे बघा. सासू तर लय दुखायलंय पाटील सर. सासूचं दुखायले तिकडे मला असं करायला. हा कोणाचं सासूचं दुखतं, कोणाचं नाही नाही तिखट आपलं टाकायला जमत लागले. नाही. आपलं तुम्ही काही करा. कोण या ना या 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 या. Hello, हॅलो I am Julie Parsawle from BDO office. मॅम शिक्षण खात्याकडनं तुम्हीच आलेले आहात का? Yes, yes. मॅम बसा ना, या, या, या. मॅडम या मॅडम. How nice, how nice. मॅडम बसा मॅडम. पाणी पाणी मॅडम पाणी. मॅडम पाणी. मॅडम Nice, how caring you पाणी are. घ्या. हो पाणी घ्या मॅडम. पाणी घ्या. So caring you are. Thank you. पण actually मी ना गरम पाणी पिते आणि माझं पाणी मी सोबतच ठेवते. मॅडम गरम पाणी विसर. हे बाटलीत गरम झालेलेच आहे प्या. रोज गरम पाणी पितो. हो कळलं ना मला. सुटलेत तुम्ही या. आरामात घ्या पाटील सर. तुम्हाला बीपीचा त्रास आहे. आरामात घ्या. हां तर मॅडम पाटील सर जरा बाजूला इकडे. नमस्कार मॅडम. नमस्कार. म्हणजे तुम्ही तो सर्वे करण्यासाठी आलेले आहात, तुम्हीच आहात का? हो आम्ही ॲक्च्युली मी MH कंपनीकडून आलेली आहे. आमची कंपनी जी आहे ती सर्वे करते आणि शासनाला रिपोर्ट करवत असते. त्यासाठीच मी इकडे आलेली आहे. आणि ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू का, मला ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. खूप इच्छा आहे माझी. काय सांगू मॅडम, तुम्ही माझ्या मनातलं बोलला खरंच. तरी मी म्हणलो असं बघितलं की कोणच अप्सरा आली तिकडून. काय केस. बरं पाटील सर. खरं सांगू का, मला चान्स मिळाला ना मी पळणार आहे इथून, जाणार आहे इकडलं. अरे मॅडम तुमचं तुम्ही बरं थांबा. सर्वेसाठी कोण जाणार आहे? येस मॅम मी तेच म्हणत होते. आता हे झालं माझं, पण आधी मला तुमचं इंट्रोडक्शन करून द्या ना. नमस्कार मॅडम. हॅलो मी या शाळेची प्रिन्सिपल आहे. हॅलो श्यामसुंदरी बांगर. आणि मी या शाळेची प्रिन्सिपल आहे आणि हा माझा स्टाफ आहे. हॅलो सर. हॅलो सर. नाईस टू मीट यू. इथं गणित शिकवतो. गणित सो बोरिंग. कसं आहे मॅडम, स्वभावाचा चिवट आहे आणि कसं आहे विषय संपत नाही तोपर्यंत मी तास सोडतच नाही. आपला स्वभावच असा आहे. मॅडम मी रोहित माने. इतिहास शिकवतो. इतिहास. हिस्ट्री. मग भूगोल शिकवतो. नागरिकशास्त्र. मग पीटी. You mean yoga? Yes, that is that. Yes. मीच घेतो मॅडम. मीच प्रिन्सिपल मॅडम. सुनील सर आले नाही का मीच घेतो कधी. पीटी योगा. तुमच्या तास येता का तुम्ही वेळेवर? आपले पण वेळेवरच असतात मॅडम मीच घेतो. कसं आहे ना मॅडम, आपल्या गावाकडं व्यायाम करू दणकट शरीर बनवलंय आपण.
हे वरतून जाऊ नका मॅडम, आतून आहे, आतून दणकट शरीर आहे आपलं. कुस्तीच्या मैदानात गेलं का की दणकटच. पाटील सर मागच्या वावटळीत उडून गेलते की अहो मॅडम, 2 दिवस लागले की शोधायला. आणि चोर बॉडी आहे म्हणे. पाटील सर तुम्ही माझ्यावर घडी घडी येऊ नका बरं का, मी आधीच सांगतो तुम्हाला. कोणाचं काय आणि कोणाचं. बसा मॅडम. So nice, so caring you. नमस्कार मॅडम, मी माने सर, चित्रकला विषय शिकवतो. कोणती डिग्री मॅम की माझी? एलिमेंटरी सी ग्रेड. हां, यस यस यस. हो तुम्ही चित्र काढता? हो, म्हणून तर इथे शिकवतो. 5च मिनिटं बघा, लगेच तुमचं चित्र काढत जातो. म्हणूनच भेटतो. सर थांबा, एवढी काय घाई आहे? आता मी चांगला 5 दिवस गावातच आहे, तर मग आपण एखाद्या दिवशी चित्रही काढूया. हो चालेल. बने सर, कारण आठवत नव्हतं आपल्याला, चित्र बरं आठवते. मॅडम मी काय म्हणते, आता हे सर्व तर झालं, पण ते सर्वेसाठी कोण येईल माझ्यासोबत? मॅडम त्याचं काय झालंय मॅडम, आमच्या इथे पटावर विद्यार्थ्यांची संख्या झाली आहे कमी, त्याच्यामुळे शिक्षकांची संख्या पण झालेली आहे कमी, आणि त्यातल्या त्यात आमचे 2 शिक्षक गेले हो. ते RIP वाले नाही, एक RIP बरोबर आहे, पण एक गेले यांना वैतागून. बने सर लुंडाकतान मागे एक RIP बरोबर आहे, पण एक यांना वैतागून गेलेले बरं का. आणि त्याच्यामुळे ना आता हे तिघचे इतके बिझी आहेत. आता यांच्यावरती भारताची शेताची अर्थव्यवस्था आहे, पिकं मान टाकून देऊ. थांबा थांबा थांबा, कारण आणि माने सरांचं तर कारणच सांगता येत नाही, सांगू शकत नाही. आणि बने सरांना कारण आठवत नाही. आता उरलाय कोण, आमच्या शाळेचा जो पिऊन आहे ना, पिऊन 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 खंडू 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 खंडू. ओके ठीक आहे मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. तो खडू जो आहे तो चालेल. मॅडम खडू नाही, खंडू आहे. खडू एवढाच, पण त्याला पाठवून देईन मी तुमच्या सोबत. ठीक आहे चालेल. खडू, त्याचं नाव खंडू आहे, पण ते खडू एवढंच आहे, मला तुकडून जाईल हो. आणि त्याच्यामुळे कसं आहे, माझ्यासारखा माणूस तुमच्या सोबत पाहिजे. आणि कशाला पाहिजे अट्टाकट्टा माणूस. 2 मिनिटापूर्वी हे मला पाठवायला तयार झाले होते. नाही मॅडम, मी पिकाला मॅनेज करीन ना. तुम्हीच म्हणला ना. नाही पाटील सर, मी अरेंज करेन. तिथं हट्टा माणूस पाहिजे, म्हणजे गावाचा सगळं इतिहास मला माहिती आहे बरं का. गावाचा सगळा कानाकोपरा इतिहास मला माहिती आहे. तुम्हाला तिथं काय हिस्ट्रीचं लेक्चर घ्यायचंय का मोहन जाधवची फोन करायची? पाटील सर तुम्हाला माहिती आहे का, 2 डोंगर चढून बाजूच्या गावात जाऊन सर्वे करायचा आहे. अहो तुम्ही जाऊ तर तुम्हाला घामट्या फुटन ना, बीपीचा त्रास आहे तुम्हाला. पाटील सर बीपी आहे तुम्हाला? मॅडम यांना बीपीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मी जातो मॅडम. मी आहे ना, हाता काही हरकत नाही मॅडम. दष्टपुष्ट माणूस पाहिजे, असा चोर बॉडीवाला माणूस नाही पाहिजे, खूप लागून जायचं. मी काय म्हणते की याच्यानंतर सर्वेला तुमच्यासोबत खंडूची. खंडू सर्वेला गेल्यावर शाळेची घंटा कोण वाजवणार? 5 दिवस सुट्टी असल्यावर घंटा वाजवायची कशाला? वाजवायचं पडलं तर मी वाजवत बसेल. काय तुमचं इथं काय चाललंय, तुम्ही चित्रच काढायला मॅडमचं. वा मागा जरा मॅडम, तुम्ही बसा. बने सर सुचत काय? बसा मॅडम, आम्ही सगळे खूप केअर करतो. पाटील सर मग ठरलंय का? मी जाणार आहे मॅडम. माझ्याकडे फर्स्ट रूम बाईक आहे, आपण बाईकवर जाऊ. मॅडम आपल्याकडे मोपेड आहे, लेडीजला मोपेड आवडते बरोबर. अरे त्यांना बसायचंय, त्यांना चालवायची नाहीये. अरे मग आपली मोपेड भारी. पाटील सर मोपेड काय झालं मॅडम माहितीये का, कालच इंट्रोल मध्ये आहे ना त्या पोरांनी करकट घालून पार शीट फाडून टाकले. बसलं की बोनस बसलं की उद्याच नवीन शीट टाकतो, उद्याच. आपण काय करायचंय, मी जातो ना. नाही तुम्ही तुमचंच घोडं नका पुढं आलो बरं पाटील सर. हो मी घोडं पुढं आणि माझ्याकडे घोडं आहे, माझा घोडा पुढेच राहील. बाई माणूस आहे, बाई माणसासंग शहाणं माणूस लागते. काय नाही हो शहाणं माणूस कशाचं काय. बाई
बाई माणसासोबत पाठवायला तयार झाले त्याचं काय? त्या पिकं मान टाकत होते तुमचे. कोणाची सासू आजारी होती. नाही 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 मॅडम, यांचं पण लग्न झालंय, यांचं पोरगा इंजिनियर नाही, यांची पोरीचं लग्न झालंय, त्याला पण एवढं पोरगा हे नातू घेऊन हिंडते माहिती का तुम्हाला? त्याचं काय आहे मॅडम, पहिल्या जमान्यात कसं लवकर लग्न व्हायचं, पण ते कसं शरीरावरून दिसत नाही ना लग्न झालंय म्हणून. काय नाही मॅडम, यायचं झालं गेलं, आता यायला बीपीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मी आहे मॅडम. माने सर, तुम्ही मधात बीपी आणायची नाही बरं, मी स्ट्रॉंग आहे. तुम्ही बसा सर. माझ्याकडे ऑलरेडी गाडी आहे, सो गाडीने जाऊ. सुटले. चला मग मॅम, तुम्ही आहे ना आम्हाला पिक करायला या. हो मग तसं करू, आम्ही 14 जण तुमच्याच गाडीत येतो ना, तुम्ही या आम्हाला पिक करायला सकाळी. मॅडम कसं आहे ऐका ना, तुमच्या गाडीत गर्दी होईल, शासनाची गाडी लई छोटी असते, माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, पाठीमागे 4-5 गाड्या टाकली की एससी मध्ये लगे असं. हो माने सर, ते पाटील सर राहू द्या, ट्रॅक्टर काढतो ना मी. राहू द्या राहू द्या. पाटील सर, पिक मान टाकायले. काय ते तुम्ही ठरवा आणि लवकर कळवा. मॅडम असं करा, तुमची जी गाडी आहे ना ती गाडी तुम्ही मला सकाळी पिक करायला या, आपण दोघे जण मिळून जाऊया. यांना तसे खूप काम आहे. अरे मॅडम थांबा, गाववाले काय म्हणतील, एवढे हट्टे कट्टे मेल पुरुष शाळेमध्ये आहे आणि खुशाल प्रिन्सिपलला तुम्ही पाठवू लागले, ते पण सर्वे करायला. अरे लोक थुकतील ना आम्हाला. 2 मिनिटापूर्वी नव्हते थुकत. नाही नाही मॅडम, तसं नसतं, आम्ही जातो. पाटील सर सांगा तुम्ही, आपण जाऊ. माने सर बरोबर बोलतात ना, आपण सगळे माणसासोबत पुरुषच लागतो, पुरुषानंच जायला पाहिजे, नाही तर गावात लोक आपल्याला नाव बोट ठेवते. मॅडम तुमची गाडी बोलवा तुम्ही आता. बने सर इकडे व्हा ना. हो बने सर, जमायले का? इकडे व्हा, पाठीमाग व्हा, पाठीमाग. गैरसमज होते. ऍक्च्युली ना तुमच्यासोबत सर्वे करायला मी नाही. एक मिनिट थांबा. हॅलो, हां प्रिन्सिपल मॅमच्या कॅबिनमध्ये या. अनिकेत, ऐक लक्षपूर्वक मी काय सांगते. फोटोज व्हिडिओज सर्व काही व्यवस्थित काढ, सर्व व्यवस्थित कर. मॅडम असतील, सर असतील आणि सर्व रिपोर्ट्स मला वेळोवेळी दे, अपडेट्स देत राहा, मग मी कंपनीला कळतो. ओके, लक्षपूर्वक काम कर. ओके ठीक आहे, ओके बाय. आता नाही जमत गाडी, आता ते पिक, आताच गाडीचा फोन आलाय, पिक मान टाकायची, मी चाललो बा. हॅलो, काय गेली सासू? मॅडम सासू. हॅलो, मग ते नव्हतं विसरलो का, ते आत्ता आठवलंय. कालच आईने फोन केला, मुलगी बघायची माझ्यासाठी. आणि आमचा खडू येईल तुमच्यासोबत. या छानशा अशा नाटकानंतर आपल्यासमोर येत आहे विवेक सर, सुंदर असं गीत घेऊन.
la 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 la. गुलाबी आँखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको मेरे यारो समझना मुश्किल हो गया अब तेरे तस्वीरें जैसे हो दीवार पे कुछ पे फिदा मैं क्यों हुआ आता है गुस्सा मुझे प्यार को मैं लुट गया मान के दिल का कहा मैं कहीं का ना रहा क्या कहूँ मैं दिलरुबा मर जा तू तेरी आँखों का मेरा दुश्मन हो गया गुलाबी आँखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया मैंने सदा चाहा यही दामन बचा लो हसीनों से मैं तेरी कसम अब भी बचता मेरा नाज़नीनों से मैं तौबा मगर मिल गई तुझसे नजर मिल गया दर्द जिगर सुन जरा वो बेखबर जरा सा हंस के जो देखा तूने तेरा दुश्मन हो गया गुलाबी आँखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको मेरे यारों समझना मुश्किल हो गया। एक बार विवेक सर के लिए जोरदार तालियां हो जाए। मन मचल के मोर होना चाहिए, मन मचल के मोर होना चाहिए, इस शानदार सी शाम में थोड़ा सा शोर होना चाहिए। दिखाने को तो हम रात भर डांस दिखा सकते हैं आपको, मगर आपकी तालियों में भी थोड़ा सा जोर होना चाहिए। तो इस शानदार सी शाम के साथ मैं मंच पर आमंत्रित करती हूँ हमारी सुरीली अर्चना मैम को कुछ एक नए अंदाज में। तर आपणा सर्वांस माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा 52 बोलीभाषा बोलल्या जातात, तर त्या कशा पद्धतीने बोलल्या जातात वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्यानंतर तर ते आपण आता बघूया। जसं नगरकडे गेला तर माझ्या त्याचे जावे झाले तिकडे, तर गेलेलो आम्ही तिकडे, त्यांच्याकडे पाहुणचार फार थाटामाटात होतो। मग आले ते दूध घेऊन। आता दूध घेऊन आल्यानंतर आपल्याला सवय नाही की तांब्या घेऊन आपण एवढं तांब्याभर दूध तर पित नाही आपण ना, आपल्याकडे कपामध्ये थोडंसं आपण घेऊ शकतो। आले ते घेऊन, आता त्यांची घोडेगावकडची भाषा, घे किराव काय होतंय त्याला, काय होत नाही घे, आमचा बंट्या बघ कसा पिततोय भारी, काय होत नाही त्याला, प्यायचं भारी आणि जायचं भारी, काय होत नाही राव, घे तू। तसंच आपण सोलापूरकडे जर गेला तर तसं पाहिलं तर आमचे सर्व नातेवाईक हे पश्चिम महाराष्ट्रातले, तर कुणाला जर राग येत असेल तर प्लीज राग मानू नका, मी सर्व भाषांबद्दल जे बोलते त्याबद्दल।
तर सोलापूर साईडला गेलं की तिकडे फचं प्रोनाऊन्सिएशन त्यांना येत नाही, फच्या जागेत ते बोलतात प. ठीक आहे. तर माझ्या दिदीची सासू होतं, तिचं कानातलं जे आहे ते पडलं, झुमक्याचं जे असतं ना गोल्डमध्ये, तर ती बोलते माझं कानातलं कुठं पडलं काय की गावानंच झालंय, कुठं पडलंय काय की गावानंच झालंय, गावला. त्यानंतर तिकडे जर पुण्याचा माणूस गेला सोलापूरमध्ये आणि तिकडे जाऊन तो जर बोलतोय की एखाद्या कोर्टामध्ये जाऊन बोलला की माझी फाईल जी आहे तेवढी तुम्ही पूर्ण कराल का, तर ती कंप्लीट करा आणि माझ्याकडे द्या, तेवढं मी जाऊन येतो बाहेरनं, तर तेवढं तुम्ही करून घ्या. काय काळजी करणं का हो तुम्ही, ते पाहिलं तुमचं करून घेतो की हो मी, ते करून सोडतो त्याला, पाहिलं तुमचं काय असेल ते करून घेतो बघा. आणि तेच जर आता एक पुणेकर बोलतोय की मी आता एक ड्रामा करणार आहे, त्यासाठी बॅकग्राऊंडला मला म्युझिक हवं आहे, तर ते बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही देणार का, असं जर सोलापूरकरांना बोललं तर ते बोलतात हो वाजवते की हो तुमचं ते काय ते म्युझिक. आता बारामती साईडला जर गेलं तर इकडची भाषा जी आहे थोडीशी नगर आणि पुणे याच्यामधली आहे, पण तरी त्यांना खूप गर्व असतो त्यांच्या भाषेचा. तर आहे आमच्या शेजारीच एक बारामती साईडचे, तर नेहमी बोलताना मी ऐकते त्यांचा आवाज, बाया काय ग या पोरीला तर अक्कलच नाही बाया, काय करून ठेवलाय, पार केसाचा खराटा करून ठेवलाय. ती बाळाला घेते असं कड्यावरती आणि बोलते काय, बाया पोरग बाई अंगावर झाकून दिला का माया माझ्या. खानदेशामध्ये गेलेलो धुळ्यामध्ये, तर धुळ्याला हे प्रोनाऊन्सिएशन होत नाही, तिकडे ळच्या ऐवजी ते बोललं जातं ड, त्यांना बोलता येत नाही, तर धुळे किंवा जळगाव असं बोलतात. तर अशा या धुळ्यामध्ये मी गेलेली, वामन बाय तिथं काय बाई सांगायचं तुम्हाला, गेलो बाई बस स्टँडला, उतरलं तिथे म्हटलं पाहुण्यांच्या घरी जायचं बाई, आता काय तसंच जावं का आपण रिकाम्या हाताने, काहीतरी घेऊन जावं म्हटलं. मग आम्ही घेतलं तिथं सफरचंद, बाईला म्हटलं काय ग कसं किलो दिलंय, म्हणे 120 रुपये किलो. ठीक आहे दे बाई. आता दिले तिने ॲपल, मला पण एक तर खराब दिला त्यामधला, आता हा खराब ॲपल मी तिला बोललं हा तर खराब आहे ना, ती बोलते कशी पहिले खाऊन घ्यायचो ना मग बाई, ते काय होतं त्याला खाजो पहिले त्याला. आता हे खाजो काय असतं मला माहीत नाही. त्यानंतर बाळ बघायला गेलो तिकडे आम्ही, पाहिलं माय बाळ कसला हसून राहिलं, पाडण्यातच आहे बाळ आमचं. मुंबईला फॅशन डिझायनिंगसाठी होते मी, तर तिथे देखील बीड उस्मानाबाद असं लांब लांबून आलेले. आता बीडची एक मुलगी, मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही बसमध्ये फिरतात आहे तर ऑफकोर्स तिथे थोडं भान ठेवून आपण बोलतो फोनवर, पण ही आपलं फोनवर येऊला आलो ग मम्मी, येऊला आलो आम्ही तिकडेच, येऊला आलो आज संध्याच्याला निघून राहिले मी तिकडे, येऊला आले तिकडेच, म्हणजे येऊ लालो, जाऊ लालो, करू लालो, खाऊ लालो, सगळीकडे लालो 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 असतं यांच्याकडे. आता मुंबई साईडला ज्यावेळेस DEdला होते मी, आमच्या तिथल्या ज्या प्रिन्सिपल मॅम होत्या, तर त्यांची नक्कल करायला मला आवडेल. तर ज्या प्रिन्सिपल मॅम होत्या आमच्या, जेव्हा मुली खेडेगावात येतात तर मुंबईचे लोक असं बोलतात, गावाकडचे लोक, तर काय ग गावच्या मुली तुम्ही नुसत्याच घाबरतात, पुढे पुढे यायचं ग, असं मागे मागे नाही ग राहायचं, आणि काय ग तुम्ही सारखं रडत राहतात, कशाला रडायचं आहे तुम्हाला, मी बघा एवढा नाला सुपारावरनं रोजचं येते आणि जाते, रडते का मी. आता पुणेकरांना जर विचारलं हिंदीमध्ये की तुम्ही ॲड्रेस सांगा एखाद्या प्लेसचा, तर पुणेकरांची हिंदी ही खूपच वीक आहे. तर त्यामध्ये UPची एक बाई आहे आणि ती विचारते पुणेकरांना एका की हा ॲड्रेस मला सांगाल का, तर ती सांगते ना हो, इथून डाव्या अंगाला वळायचं आणि डाव्या अंगावरनं मग पुन्हा तुम्ही उजव्या अंगाला वळा, मग तिकडे तुम्हाला एक पाटी दिसेल, तिथेच अहो मला सॉरी मला हिंदी जे आहे ना त्यामध्येच समजतं, मला मराठीत समजत नाही, तर तुम्ही प्लीज हिंदीमध्ये सांगाल का. तर आता पुणेकर हिंदीमध्ये कसं बोलतात, डाव्या अंग को वळने का आणि फिर उजव्या अंग को वळने का, उधर से सीधा सीधा जाने का, ऐसा उधर एक पार्टी दिखेगा,
उधर ही आपका एड्रेस है। ऐसा वड़ के बहुत सारा वड़ के जाना पड़ता है। लेडीज जेव्हा मेकअप करतात त्यामध्ये मोस्टली लिपस्टिक लावताना आपण हे करू शकतो, ठीक आहे, पण काजळ लावताना हे कशासाठी होतं, म्हणजे काजळ लावताना प्रत्येक इकडे हा कशासाठी होतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. Very good evening everyone. Very nice performance by Archana ma'am. Thank you everyone for watching it nicely. Now the another performance is of our Swapnil sir with one more melodious song presenting before us. Can anyone have a guess on it? It's of 1990s. Anyone? No? Okay, movie name I will tell. A hint for everyone. Bobby. Yes, the one song that is Shayar. मैं शायर तो नहीं. So with this song, the sir comes here. Please sir, the stage is yours. शायर तो नहीं, मैं शायर तो नहीं, मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको, शायर तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको, शायरी आ गई. मैं आशिक तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको, आशिकी आ गई. मैं शायर तो नहीं. प्यार का नाम मैंने सुना था मगर प्यार क्या है ये मुझको नहीं थी खबर. प्यार का नाम मैंने सुना था मगर प्यार क्या है ये मुझको नहीं थी खबर. जब से तुझसे जुड़ा दोस्तों की तरह, दोस्तों से रहा दुश्मनों की तरह. मैं दुश्मन तो नहीं, दुश्मन तो नहीं, मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको, दोस्ती आ गई. मैं शायर तो नहीं. वाव, वॉट अ रोमॅन्टिक सॉन्ग इज इट ना. पण आता मी तुम्हाला थोडंसं वळवते आपल्या एकनाथ महाराजांच्या भारुडाकडे. भारूड यांचा अर्थ काय? रचनेत आध्यात्मक मनोरंजन, दोष दुर्गुणांचे भंजन तसेच गुणगुंजन होय. भारूड लिहिण्याच्या प्रयोजनांवर व रचना संकेतांवर एकनाथांची भारूड ही
आध्यात्मिक प्रबोधन व लोकरंजन साधण्यासाठी केलेली रचना होय. म्हणून मी सुंदर भारूड घेऊन मनीषा मॅमला आमंत्रित करते. थँक्यू. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. काय सांगू बाई, पंढरीला जायचंय. मला इतके काम आहे. ह्या सगळ्या शेजारणीनं काम आहे की नाही आपल्याला? किती काम आहे. पण ही माझी एक शेजारी नाही. कुठं गेली ती, तिला काही काम नाही. मला जायचं तिला पंढरीला घेऊन. शेजारी बोला बोला बोला. चला ना पंढरीला. बाई किती काम आहेत. या शेजारणीला विचारा मला किती काम आहेत. काम तर नित्याचीच आहे, पण देव कधी लपलाय का बाई आपल्याला? आता तुम्ही लाईच म्हणताय तर जाऊया पंढरीला. येत आहे का तुम्ही सगळे? या शेजारणीनं हो या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं बया. मला पंढरीला नेलं बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं बया. मला पंढरीला नेलं बया. हो पंढरीची वाट लई अवघड, लई अवघड, लई अवघड. हो पंढरीची वाट लई अवघड. काय सांगू जीवाची परवड. चालता चालता हो चालता चालता पायाला आलं फोड. चालता चालता पायाला आलं फोड. मग लावू का तेल गोड, मग बरं वाटल. हो या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग. पंढरीची वाट गळ्यामंदी माळ, गळ्यामंदी माळ हातामंदी टाळ. पंढरीची वाट गळ्यामंदी माळ, गळ्यामंदी माळ हातामंदी टाळ. ओरडून ओरडून हो ओरडून ओरडून माझं फुटलं ग कपाळ. ओरडून ओरडून माझं फुटलं ग कपाळ. कपाळाला लावू का पिशवाला काम, मग बरं वाटल. हो या शेजारणीनं मंडळी या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं बया. मला पंढरीला नेलं बया. मला पंढरीला धन्यवाद. Music is a means of giving form to our inner feelings without attaching them to events or objects in the world. So may I call Akshay sir with his musical performance. कहा दो
सितारों की महफिल में करके इशारा, सितारों की महफिल में करके इशारा, कहा अब तो सारा जहां है तुम्हारा, मोहब्बत गवाहो खुला आसमां हो, करे कोई दिल आरज़ू क्या बातें देखा कि चंचल, कहा दो दिलों ने मिलकर कभी हम, कहा दो दिलों ने मिलकर कभी हम न होंगे जुदा। ये रातें मौसम देखा कि चंचल, ये रातें मौसम देखा कि चंचल। Thank you, sir, for such a wonderful song. We have come to the end of the event. To make this event more memorable, we have a special segment planned for you all to witness a mesmerizing display of elegance, force, and fashion. So, I request the performers to take the stage for ramp off. Jalwa, Jalwa. Yo, raise up the walk, light it up to the beat. Come on, Jalwa. Get it to Jalwa. Get it to Jalwa. Girl, just what I do. And never lie to you. Miss my booty, come on, baby, do you do? Walk, light it up to the beat. Come on, Jalwa. Get it to Jalwa. Get it to Jalwa. Girl, just what I do. And never lie to you. Miss my booty, come on, baby, do you do the work? जिस्मों का है ये जलवा, जिस्मों का है ये जलवा, जौहर भी ये जलवा, मकसद भी है ये जलवा। Tell me like it is. I can't hear. दिलकश लगे ये जलवा, महकश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा, नशा ही नशा। Throw it up, throw it up. Jalwa. आग सी रवानियाँ, लगी गए ये जला दे दिलों में चिंगारियाँ। ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा,
for being such a nice audience. And please give a huge round of applause for everyone who participated today here. And let's cherish this moment. The dinner is ready. Those who want to go and have the dinner, they can go. And those who want to enjoy the DJ, please wait. Thank you so much.